नमस्कार, रुईज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता मी फराळी थाळी बनवते। त्यामध्ये आधी पहिला वरीचा भात बनवते, त्याची सुरुवात करते मी। 1 चमचा तेल घेतलंय। खरं हे तुपात सर्व बनवायचे, पण आमच्याकडे कोणाला तूप आवडत नाही म्हणून तेलाचा वापर केला जातोय। 1 टीस्पून जिरं, की मग आलं आणि मिरचीची पेस्ट अर्धा टीस्पून घालायची। मग हे मी एक कप वरीचे तांदूळ घेतले स्वच्छ धुवून, आणि आता ते परतवून घ्यायचा। ह्याच्यात बटाटाही एक सोलून कापून चिरून घातला ना तरी चालतो, पण मी सिंपल करते कारण मला आता शेंगदाण्याची आमटी बनवायची आहे ह्या भातासोबत, म्हणून मी साधाच ठेवला। आता 1 कप वरीचा तांदूळ घेतला आहे, तर 3 कप पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये, कारण ह्याच्यातच वरी बी हे केलेली धुतलेली आणि तर त्याच्यातच मी पाणी घेते। आता आपण सेंधा नमक घालायचं आहे, उपवासाला तोच वापरतात। आपण झाकण लावून 1 मोठा चमचा तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 टीस्पून जिरं घालायचं, तिखट जेवढी पाहिजे किंवा कमी पाहिजे त्या हिशोबाने आलं मिरचीची पेस्ट घालायची। थोडी परतवायची, जेणेकरून आल्याचा कच्चा वास जायला पाहिजे। थोडासा कढीपत्ता घालायचा, तो पण असा तोडून, म्हणजे 1 मोठा चमचा दाण्याचं कूट, तो परतवायचा। सेंधा नमक चवीनुसार। आता आपण वरीच्या भातामध्ये पण मीठ घातलं आहे, तर ह्याच्यामध्ये थोडंसं कमी, कारण त्यात भाताबरोबर ही कढी खाली जाणार आहे। ही आमटी घट्ट होण्यासाठी मी बटाटा घालते त्याच्यामध्ये, नाहीतर मग तुमच्याकडे साबुदाण्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ असेल तेही टाकू शकता, म्हणजे घालू शकता ह्या आमटीमध्ये। पण मला ती थोडी पातळ वाटते म्हणून मी बटाटा कुस्करून घालते त्याच्यात। सजवायची ती, 1 उकळी येईपर्यंत हे करायचं। 3 शिट्या झाल्या आहेत, तर आता बंद करते मी गॅस। आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवते। 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला असा कोरडा व्हायला पाहिजे। 1 बटाटा चिरलेला आहे, कोथिंबीर, जिरं, साखर, सेंधा नमक,
आलं आणि मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस आणि हे शेंगदाण्याचं कूट, 1 टीस्पून जिरं, कढीपत्ता, आलं आणि मिरचीची पेस्ट, म्हणजे जेवढं तिखट पाहिजे खिचडी तेवढं घ्यायचं. मी इथे 1 टीस्पून टाकते, 1 टेबलस्पून सॉरी. करून चांगले फ्राय व्हायला पाहिजे ते. आणि परतवायचं. 2 चमचे साखर घातले, चवीपुरतं मीठ, आणि 1 चमचा लिंबाचा रस, म्हणून साखर ते बॅलन्स करण्यासाठी आंबटपणा आणि त्याच्यासाठी घातलं. साबुदाणा घालायचा. तर शेंगदाण्याचं कूट घालते आता मी 3 चमचे. बंद करून ठेवायची नाही, मग अशी चांगली फुलली की ओलं खोबरं घालायचं आणि कोथिंबीर. पण आता सध्या माझ्याकडे ओलं खोबरं नाही आहे, डेसिकेटेड कोकोनट आहे ते घालते मी. कोथिंबीर घालायची भरपूर. चांगली आता ही बंद करायची. साबुदाणा वडे करायला घेतोय. हे मोठी वाटी एक साबुदाणा भिजत घातलेला तो आता चांगला हे झालं आहे. आता हे 3 बटाटी त्याच्यात किसणार उकडलेली. आता हे अर्धा लिंबाचा रस, ही आलं मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचं कूट 2.5 चमचे, थोडी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी साखर थोडी, जिरं. आता हे सगळं एकजीव करायचं, मिक्स करायचं. साबुदाणा हे सगळं गोल बनवते, कारण मी हे डीप फ्राय आणि करणार नाही आहे, म्हणून मी गोल गोल का बनवते, अप्प्याच्या भांड्यामध्ये कमी तेलात हे फ्राय होतात साबुदाणे वडे. आता आपण अप्पे पात्र गरम करण्यास ठेवले.
कारण आपल्याला हे साबुदाण्याचे वडे गोल गोल केलेत त्याच्यामध्ये कमी तेलात तळायचे आहेत म्हणून. हे माझं बिळाचं अप्पे पात्र आहे. थोडं थोडं तेल घालायचं किंवा तुम्हाला आवडत असेल तर तूपही घालू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण हे वडे घालायचे. वरून परत तेल सोडायचं. सर्व बाजूने शिजवून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं. दही घेतलेलं आहे मी आता 1 वाटी. त्याच्यात साखर, भाजलेली जिरा पावडर,